नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या 6 जुलै 2026च्या भागामध्ये अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रहस्याचा उलगडा होतो. अर्जुन संपूर्ण कुटुंबासमोर जाहीरच करतो की सायली हीच प्रतिमाची हरवलेली मुलगी तन्वी आहे. हे ऐकताच प्रतिमा भावूक होते आणि म्हणते, मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. मला खूपच आधीपासूनच जाणवत होतं की हीच माझी खरी लेक आहे. त्यानंतर प्रतिमा आणि सायली एकमेकींना मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून देतात. मात्र रविराज अजूनही साशंक असतो. तो म्हणतो, या विषयामुळे मी आधीच खूप काही सहन केलं आहे. जर हेही खोटं निघालं तर ते सहन होणार नाही. या पद्धतीनं रविराज सगळ्यांना उद्देशून बोलत असतो. याच क्षणी राकेश पुन्हा आक्षेप घेतो. तो म्हणतो की काही जुन्या आठवणी, खेळणी किंवा फ्रॉक यावरून सायलीच तन्वी आहे हे तो मान्य करूच शकत नाही. स्वतः वकील असल्याने त्याला ठोस पुरावे हवेच असतात. कल्पना त्याला ठामपणे उत्तर देते, प्रत्येक गोष्ट कागदावरच्या पुराव्यांनीच सिद्ध होत नाही. काही नाती, भावना आणि विश्वासावरही उभीच असतात. आम्हाला अर्जुन आणि सायलीवरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यानंतर अर्जुन सर्वांसमोर DNA टेस्टचा रिपोर्ट ठेवतो. तो सांगतो की प्रतिमा आणि सायलीचा DNA पूर्णपणे जुळला आहे. तसेच प्रियाने बदललेल्या तन्वीच्या नमुन्याशीही सायलीचा DNA जुळल्याचं स्पष्ट झालं आहे. हा रिपोर्ट पाहताच घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. रविराजच्या डोळ्यांसमोर सायलीसोबतचे सर्व क्षण उभे राहतात आणि त्याला जाणवतं की तिच्याविषयी वाटणारी आपुलकी व्यर्थ नव्हती. पूर्णा आजीही भावूक होऊन सायलीचा हात धरते. सायली तिला म्हणते, आजी, हा स्पर्श खरा आहे. मीच तुमची तन्वी आहे. त्यावर आजी म्हणते, इतकी वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होते तो आज आला आहे. या आनंदाला कोणाची नजर लागू नये. रविराजही अखेर सायलीला स्वीकारतो. तो सांगतो की वकील म्हणून तो नेहमी पुराव्यावर विश्वास ठेवतो, पण आता या नात्यासाठी कोणत्याही वेगळ्या पुराव्याची गरज उरलेली नाही. संपूर्ण कुटुंब सायलीला मिठी मारत. दुसरीकडे सायलीच तन्वी असल्याचं सत्य समोर आल्यानंतर राकेश पूर्णपणे हादरतो. तो मदतीसाठी महिपत शिकरेकडे धाव घेतो. मात्र महिपत आता पूर्वीसारखा नसल्याने तो राकेशला साथ देण्यास नकार देतो. यानंतर सचिन राकेशला धीर देत म्हणतो, काळजी करू नकोस. योग्य वेळी अण्णा नक्की बाहेर येतील. ज्याला रक्ताची चटक लागते तो कायम शांत बसत नाही. सचिनच्या या बोलण्यामागे नेमका काय डाव आहे याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. दरम्यान मालिकेबाहेरही एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. मोनिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या पतीने मालिकेतील तिच्या ऑनस्क्रीन नवऱ्याला हसत खेळत सल्ला दिला की मोनिकावर जरा लक्ष ठेव, नाहीतर ती पुन्हा काहीतरी मोठा प्लॅन करेल. या विनोदी प्रतिक्रियेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. आता पुढील भागात राकेश आणि अण्णा कोणता नाव आखणार आहेत आणि सायली तन्वीच्या आयुष्यात आणखी कोणती नवी खेळी खेळणार आहे याकडे आता सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.